एक आणि त्याचं 3% नाही एक आणि त्याचं 1%. Psalm स्तोत्रसंहिता 107 अध्याय 107 verse 1. आणि त्याचं 1%. भजन संहिता स्तोत्रसंहिता 107 अध्याय 107 और उसका वचन 1. आणि त्याचं वचन 1. यहोवा का धन्यवाद करो क्योंकि वो भला है और उसकी करुणा सदा की है. परमेश्वराचे उपासना करा कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हम प्रार्थना करें. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुभ, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तो सहायता करना, करुणा दया रखना. प्रभु वचन का ताबा हम आपके हाथों में देते, वचन समझने के लिए मदद करना यीशु के नाम से आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. गए हफ्ते का वचन आपको याद होगा. आणि गेल्या आठवड्याचं वचन तुम्हाला लक्षात असेल. क्या देखा था? हमारा परमेश्वर दिखाई नहीं देता आणि आपला देव दिसण्यात पर उसके नाहीये. काम दिखते हैं आणि त्याची जी कामं और उसके कामों के द्वारा वो दिखता है. आणि त्याच्या कामांच्या द्वारे तो आपल्याला दिसतो. और उसके जो काम है आणि त्याची जी कामं आहेत वो बताते हैं कि वो कैसा है. आणि ते सांगतात की तो कसा आहे. फिर से कहते हैं आणि पुन्हा सांगते कि हमारा परमेश्वर बहुत बहुत अच्छा है. आणि आपला जो देव आहे तो खूप चांगला आहे. परमेश्वर आत्मा है आणि देव हा आत्मा और आहे. वो आत्मा होने के कारण वो दिखता नहीं, आणि तो आत्मा असल्याच्या द्वारे तो आपल्याला दिसत नाही. लेकिन वो उसको हम देख सकते हैं. आणि त्याला आपण पाहू तो शकतो. कैसे देख सकते हैं? आणि आपण त्याला कशा रीतीने पाहू उसके शकतो. कामों के द्वारा. आणि त्याच्या कामांच्या द्वारे. उसके काम बताते हैं कि वो कैसा है. आणि त्याची जी कामं आहेत ती आपल्याला सांगतात की तो कसा और वो आहे. हमेशा हमारे साथ है. आणि तो नेहमी आपल्या सोबत जैसे आहे. हमारे चलते समय आणि म्हणून चालत वो असताना हमारी रक्षा करता है, आणि तो आपलं रक्षण करतो. हमारे संग रहता है, आणि तो आपल्या सोबत राहतो. हानिकारक जीव जंतुओं से बचाता है, आणि हानिकारक जे जीव जंतू आहेत त्यांच्यापासून चोर वाचवतो. लुटारू डाकू गुंडे लोगों को रोक के रखता है, उनमें डर डालता है. आणि जे चोर लुटारू किंवा जे डाकू आहे जे गुंडे आहेत त्यांना तो अडवून ठेवतो. हमारा परमेश्वर सोने के बाद हमारी रक्षा करता है, सारे शैतानी आत्माओं से हमें बचाता है. आणि आपल्याला आपण सोडल्यानंतर तो आपलं रक्षण करतो. आणि जेवढी शैतानी आत्मा आहे त्या सर्वांपासून तो आपल्याला वो वाचवतो. हमेशा हमें बचाता है. आणि तो नेहमी आपल्याला तो वाचवतो. हम ये गए हफ्ते में देखा था. आणि हे आपण गेल्या आठवड्यामध्ये तो पाहिलेलं. गए हफ्ते में हमने जो देखा था कि परमेश्वर दिखता है उसके कामों के अनुसार. आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलेलं की देव आपल्याला दिसण्यात येतो त्याच्या कामांच्या तो द्वारे. उसका सबसे पहला जो गुण दिखाई देता है कि वो अच्छा है. आणि त्याचा सर्वात पहिले जो गुण आपल्याला दिसतो तो आहे तो चांगला आहे. जैसे हमने गए हफ्ते में देखा था वो आत्मा है, दिखाई नहीं देता. आणि जसं आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलेलं तो आत्मा आहे तो आपल्याला दिसण्यात नाहीये. हाँ, तो उसी रीति से आज हम देख रहे हैं कि उसे हम कैसे देखते हैं भला. आणि असं आपण पाहतो की त्याला आपण कशा रीतीने पाहत आहोत त्याचा चांगलपणाच्या वो भला है आणि तो चांगला आहे. और उसकी भलाई सदा की है. आणि त्याचे जे चांगलपणा आहे तो सर्वदासाठी भले आहे. इंसान कितने भी बुरे हो, आणि भले जी मनुष्य आहे ती किती वाईट कितना आहे भी बुरा काम करते आणि हो, किती ती लोक वाईट काम करत लेकिन असतील फिर भी परमेश्वर अपनी भलाई स्वभाव नहीं छोड़ता. आणि तरी सुद्धा देव त्याचा जो चांगलपणाचा जो स्वभाव आहे त्याला तो वो सोडत नाही. कभी बुरा नहीं करता. आणि तो कधीच वाईट करत उसने नाही. पहले किसी का बुरा नहीं किया आणि त्याने पहिले कोणाचं वाईट केलं नाही. और आगे भी वो किसी का बुरा नहीं आणि करेगा. तो पुढे जाऊन सुद्धा कोणाचं वाईट करणार जब नाही. उसने सारी सृष्टि की रचना की, आणि जेव्हा त्याने संपूर्ण सृष्टीची रचना उसने केली कहा अच्छा है, आणि तो म्हणाला की हे चांगलं आहे भला है, आणि चांगलं आहे. क्योंकि उसने अच्छा ही बनाया. आणि कारण ते त्याने चांगलं क्योंकि वो बनवलं अच्छा है आणि कारण तो चांगला इसलिए उसने आहे अच्छा बनाया. आणि म्हणून त्याने ते चांगलं लेकिन बनवलं. जब उसने मानव को बनाया आणि जेव्हा त्याने मनुष्याला तो बनवलं मानव को बनाने के बाद कहा कि बहुत अच्छा है. आणि मनुष्याला बनवल्यानंतर तो म्हणाला की खूपच चांगलं तो आहे. इसका मतलब है परमेश्वर ने जो रचना मनुष्य की है वो कर वो बोल रहा है कि बहुत अच्छा है, मनुष्य अच्छे है. आणि याचा अर्थ आहे की देवाने जी मनुष्याची रचना केली ती केल्यानंतर देव म्हणाला की हे खूपच जास्त चांगलं आहे. क्योंकि परमेश्वर अच्छा है. आणि कारण देव हा चांगला आहे. इसलिए परमेश्वर अच्छा होने के कारण सारे मानव को परमेश्वर ने अच्छा ही बनाया है. आणि देव चांगले असल्याच्या द्वारे त्याने सर्व मनुष्यांना सुद्धा चांगलंच बनवलेलं ये आहे. परमेश्वर का स्वभाव है, ये परमेश्वर का काम है. परमेश्वर का स्वभाव जैसा होता है वैसे ही वो काम करता है. आणि हा देवाचा स्वभाव आहे आणि हे त्याचं काम आहे. आणि जसं त्याचा स्वभाव आहे तो स्वभावाच्या द्वारे तो काम करतो. याद रखो, अगर किसी इंसान के स्वभाव को जानना है आणि लक्षात ठेवा जर कोणत्या मनुष्याच्या स्वभावाला जर जाणून तो आप घ्यायचं उसके आहे कामों से उसको जान सकते हैं. आणि तुम्ही त्याच्या कार्यांच्या द्वारे तुम्ही त्याला ओळखू जैसे शकता. अगर कोई आदमी गुस्से वाला है, आपको कैसे मालूम पड़ता है ये आदमी गुस्से वाला है? आणि जर कोणता मनुष्य हा रागीट आहे तर तुम्हाला कसं समजतं की हा व्यक्ती रागीट आहे? बताओ.
हा तेच कोणते स्वभाव जब देखो तो गुस्से से बात करेगा आणि बघावं तेव्हा तो गुस्से से रागामध्ये बोलेल लेकेगा, आणि तो रागामध्ये चिड़चिड़ पाहिजे करेगा, आणि तो चिडचिड करेल गुस्से में सब कुछ काम करेगा, आणि रागामध्ये तो सर्व फिर काही गुस्से काम में गाली करेल देगा, आणि रागामध्ये तो शिव्या देईल गुस्से में बातचीत करेगा और आणि काम रागामध्ये तो निकालेगा बोलेल और काम निकालेगा। आणि इज्जत काढेल हाँ घर से गुस्से में बोलेगा अच्छा निकल जाए घर से। आणि तो रागामध्ये बोलेल की जा तू माझ्या घरातून निघून ये जा सब देखकर आप क्या बोलते बहुत गुस्से वाला आदमी बाबा। आणि सर्व पाहून तुम्ही काय बोलता की हा खूप जास्त रागीट व्यक्ती आहे जब आप कोई ऑफिसर के पास जाते हो आपको कैसे मालूम पड़ता है वो ऑफिसर गुस्से वाला है? क्योंकि आप देखते हो वो ऑफिसर ऐसे गुस्से से होता है क्या है चला ये नहीं है ये नहीं चलो जाओ। आप क्या बोलते हो हाँ बहुत गुस्से वाला ऑफिसर है। फिर उसकी पब्लिसिटी हो जाती है कड़क मसला है कड़क। क्यों बोलते हैं? क्योंकि सारे डॉक्यूमेंट मांगता है। आणि का तो सर्व डॉक्युमेंट्स मागतो वैसे ही प्रियो परमेश्वर का भी स्वभाव आणि त्याच रीतीने प्रिय देवाचा सुद्धा स्वभाव हाँ उसके कामों के अनुसार दिखता है। आणि त्याच्या कामाच्या द्वारे तो दिसण्यात तो येतो परमेश्वर अच्छा है आणि देव हा चांगला क्योंकि आहे उसका स्वभाव अच्छा है आणि कारण त्याचा स्वभाव चांगला आहे और वो उसमें कोई कुटिलता नहीं कोई बुराई नहीं। आणि त्याच्यामध्ये कोणतीच कुटिलता नाही किंवा काहीच त्याच्यामध्ये वाईट नाहीये मैं आपको बाइबल में एक अच्छा उदाहरण बताती हूँ। आणि बायबल मध्ये एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगते मत्ती अध्याय 20 में आप पढ़ सकते हैं। आणि मध्य अध्याय 20 मध्ये तुम्ही वाचू शकता मत्ती अध्याय 20 मध्य अध्याय 20 वहाँ परमेश्वर यीशु मसीह ने एक दृष्टांत बताया है। आणि तिथे प्रभू येशूने एक दृष्टांत सांगितलेला आहे मैथ्यू मध्य चैप्टर 20 अध्याय 20 यहाँ एक ऐसे स्वामी के विषय में बताया है आणि इथे एक अशा स्वामीबद्दल सांगण्यात आलेलं आहे जो क्या कर रहा है अपने खेत में काम करने वालों को मजदूर को ढूंढने के लिए मार्केट में गया है। आणि जो त्याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी जे मजदूर आहेत त्यांना शोधण्यासाठी तो मार्केटमध्ये गेलेला आहे आपकी बारी में काम है आणि द्राक्षाच्या बागेमध्ये काम आहे सुबह सुबह वो गया। आणि सकाळी सकाळी तो गेला सुबह जाने वाले लोगों को उसने मजदूरों को पकड़ा कहा मैं तुझे 1 दिनार दूंगा। आणि सकाळी जाऊन त्याने मजुरांना पकडलं आणि त्यांना म्हणाला 1 दिनार मी तुम्हाला तो देईन वो दिनार उसने फिक्स किया। आणि ती जी 1 दिनार आहे त्याने ती मजुरी फिक्स फिक्स केलं की। आणि त्याची जी मजुरी आहे ती फिक्स केली जब ऑलरेडी उसके खेत में मजदूर लग चुके थे आणि जेव्हा पहिले त्याच्या शेतामध्ये मजदूर कामाला होते फिर भी देखो ना वो थोड़े समय के बाद वापस मार्केट में गया और जहाँ मजदूर ऐसे ही बेगार में पड़े हुए थे उनको वापस अपने रात की बारी में काम पे लगा दिया। आणि तरी सुद्धा आपण पाहतो की थोड्या वेळानंतर तो पुन्हा मार्केटमध्ये गेला आणि जे मजदूर असेच व्यर्थामध्ये बसलेले होते त्याने त्या व्यक्तींना कामावरती लावलं फिर बोला जाओ मेरे खेत में काम करो आणि सांगितलं की जा तुम्ही माझ्या शेतामध्ये जाऊन काम जो करा कुछ होगा मैं तुम्हें दे दूंगा। आणि जे काही त्याचं वेतन असेल मी ते तुम्हाला फिर देऊन दोपहर में गया आणि नंतर तो पुन्हा दुपारी गेला ऑलरेडी सब मजदूर उसने खेती में लगाए थे फिर भी उसने दोपहर में जाकर कुछ मजदूरों को जो ऐसे ही पड़े हुए थे इंतजार कर रहे थे उनको भी वापस खेत में भेज दिया। आणि पहिले जे मजूर आहे त्यांनी शेतामध्ये लावलेले होते परंतु पुन्हा जेव्हा तो गेला जे व्यर्थामध्ये बसलेले होते ते सर्व व्यक्तींना त्यांनी पुन्हा शेतामध्ये पाठवले उन्होंने कहा जो कुछ तुम्हारी मजदूरी मैं तुम्हें दे दूंगा। आणि तो म्हणाला जी काही तुमची मजदूरी आहे ती मी तुम्हाला देऊन टाकेल अभी सिर्फ 1 ही घंटा रह गया था। आणि आता फक्त 1च तास उरलेला 1 होता ही घंटा रह गया था काम के लिए मतलब काम खत्म होने वाला था। आणि 1च तास आता उरलेला होता आणि जे काम आहे ते आता संपणार होतं इसलिए वो लोग बुला रहे हैं क्या कर रहे हैं ये ना तुम लोग ने टाइम वेस्ट किया। आणि तो म्हणाला हे काय तुम्ही केलं दिवसभर तुम्ही व्यर्थ घालवला जाओ आणि जा मेरे खेती में काम करो आणि माझ्या शेतामध्ये जाऊन तुम्ही काम करा जो कुछ मुझे योग्य लगेगा मैं तुम्हें दे दूंगा। आणि जे काही मला योग्य वाटेल ते मी तुम्हाला देऊन टाकेल। उस स्वामी ने क्या किया उसे फिर काम पे लगा दिया और एक घंटे के बाद काम खत्म हो गया। तो उन मजदूरों ने कितना काम किया आणि त्या मजुरांनी किती वेळ काम केलं 1 ही घंटा। आणि फक्त 1च तास अब 1 घंटा काम करने वाले को आप कितना पगार दोगे? आणि ज्या व्यक्तीने 1 तास फक्त काम केलेलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही किती पगार द्याल 1 तासाचा। सही बात है। हम क्या सोचेंगे मेरा पैसा क्या फ्री आया क्या फुकट में आया क्या? आणि आपण विचार करू माझे जे पैसे आहेत ते फुकट आलेले आहेत किंवा झाडावरती लटकलेले आहे हिलाया और गिरा पैसा आणि हलवलेलं झाड आलेपर्यंत पैसे मैंने पडले भी मेहनत की है। आणि मी सुद्धा मेहनत केलेली आहे सही है मैंने भी मेहनत किया आणि मी सुद्धा मेहनत तब केली जाके मुझे ये पैसा हाथ में मिला है। आणि तेव्हा जाऊन हे जे पैसे आहेत ते मला हातामध्ये मिळाले दिन भर काम न किया 1 घंटे का काम करने वाले मजदूर को मैं क्या आखा दिन का मजूरी दूं? आणि दिवसभर ज्याने काम केलं नाही फक्त 1च तास त्याने काम केलेलं आहे आणि त्या मजुराला मी पूर्ण दिवसाची मजुरी द्यावी बिल्कुल नहीं। आणि बिलकुल नाही क्यों
नेचुरली है, ये ऐसे ही हम लोग करेंगे, आणि नैसर्गिक आहे आणि आपण ह्याच रीतीने करू. लेकिन परमेश्वर ने ऐसा नहीं किया. आणि देवाने या रीतीने नाही केले. देखते कि उस स्वामी ने क्या किया. आणि आपण पाहतो की तो जो स्वामी आहे त्याने जो काय 1 केलं. घंटा पहले काम के लिए आया था उसको 1 दिनार की, यानी जो दिन भर की जो मजूरी थी वही उसको दिया. आणि जो 1 तास फक्त कामावरती आलेला होता आणि दिवसभराची जी मजुरी होती तीच मजुरी त्याने त्याला सुद्धा दिली. इसे पढ़ेंगे उस वचन को. आणि वाचूयात आपण त्या वचनाला. हम पढ़ेंगे 12 से. आणि आपण वाचूयात 12 पासून. या शेवटल्याने 1 तास काम केले आणि आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले. आणि 9 से पढ़ो, 9 से. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास कामावर घेतले होते ते आल्यावर त्यांना रुपया मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले तरी त्यांनाही रुपयाच मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरुद्ध कुरकुर करत म्हटले, हा शेवटल्यांनी 1 तास काम केले. हाँ, जो स्टार्टिंग में जो मजदूरी करने के लिए आए थे, जिन्होंने सुबह 9 बजे से मजदूरी में काम किया था, वो जो 5 बजे काम पे आए उन लोगों के साथ तुमने भी हमारे साथ तुलना की. उनको भी 1-1 दिनार दिया और हमको भी 1-1 दिनार. ये कहाँ का न्याय है? ये बराबर नहीं है. बराबर है. जो सुबह से 9 बजे से काम पे कर रहे थे, सुबह के 9 से लेके 5 बजे तक, आणि जे सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत जे काम करत और होते 1 घंटा पहले आए हुए व्यक्ति के साथ भी उसको भी तुम एक सेम मजूरी दोगे, तो ये कहाँ का कानून है? आणि ज्या व्यक्तीने फक्त 1 तास काम केलेलं आहे जर आमच्या दोघांना सतत सेम वेतन दिलं जात आहे मग हा कुठला इसलिए नियम जो आहे. सुबह से मजदूर काम कर रहे थे उन्होंने कुड़कुड़ाया आणि जे सकाळपासून जे मजदूर काम करत होते त्यांनी कुरकुर केली और उन्होंने स्वामी से बात की. आणि ते लोक स्वामीसोबत बोलायला आगे. लागले. त्या शेवटल्यांनी 1 तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि आम्हाला व त्यांना आपण सारखे लेखले. तेव्हा त्यांनी त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या, मी तुझ्यावर अन्याय करत नाही. मैंने तेरे साथ कोई बुराई काम नहीं किया. किया था? आणि केलेलं होतं का? कोई बुरा काम किया था क्या? आणि काही वाईट काम केलेलं का? जब उसको काम पे रखा था तभी बोला था मैं तुझे कितनी मजूरी दूंगा. आणि जेव्हा त्याला कामावरती ठेवलेलं त्याला आधीच सांगितलेलं मी तुला किती मजदुरी देईन 1 दिनार. आणि 1 दिनार. फिक्स किया था. आणि तो फिक्स करण्यात आलेला. तो जो फिक्स किया वो उसको मिल रहा है ना. आणि जे फिक्स करण्यात आलेलं तेच त्याला दिलं जात आहे. उससे कम दिया? आणि त्याच्यापेक्षा कमी दिलं का? कम नहीं दिया. आणि कमी नाही दिलं ना. अभी हम सोचेंगे कि जो पैसा दिन भर काम किए हुए पसीना बहाए धूप खाए हुए लोगों को 7 तुलना 1 घंटा काम किए हुए व्यक्ति को दिया, तो जो उन लोगों को थोड़ा ज्यादा देना चाहिए था. आणि आपण विचार करू की ज्या लोकांनी दिवसभर उन्हातान्हामध्ये कष्ट केलेलं आहे आणि ज्या व्यक्तीने फक्त 1 तास काम केलेलं आहे, ज्यांनी दिवसभर काम केलेलं आहे त्या व्यक्तीने त्या व्यक्तीपेक्षा जास्त दिलं क्या देना चाहिए पाहिजे था? आणि जास्त दिलं पाहिजे होतं. स्वामी जो बोलता है वही करता है. आणि स्वामी जे काही बोलतो त्याच रीतीने तो करतो. उसने जो फिक्स किया था, आणि त्याने जे फिक्स केलेलं मैं तुझे 1 दिनार दूंगा, आणि उसने तुला 1 दिया. दिनार देईन आणि त्याने ती ये 1 वही दिनार होती दिलं. है. जो सच्चे होते हैं आणि जे खरे वो असतात अपने शब्द नहीं पलटते. आणि ते त्यांचा शब्द ते पलटी हमारा मारतात. परमेश्वर सच्चा है. आणि आपला देव हा खरा आहे. बोलकर पलटी मारे ऐसा नहीं है. आणि तो बोलून तरी पलटी खावी या रीतीने तो नाही. वो मनुष्य नहीं कि वो पलटी मारेगा. आणि तो मनुष्य नाही की तो पलटी इस खाईल. वचन को आप गिनती अध्याय 23 में पढ़ सकते हैं. आणि या वचनाला तुम्ही गणना अध्याय 23 मध्ये तुम्ही वाचू सैमुएल शकता में भी पढ़ सकते हैं. आणि शमूएल मध्ये सुद्धा तुम्ही वाचू परमेश्वर शकता. मनुष्य नहीं कि उसने बोला और पलटी मारा. आणि देव हा मनुष्य नाही की त्याने जे काही बोललेलं आहे तो पलटी परमेश्वर खाईल. आहे. आणि तो देव उसने आहे. जो बोला आणि त्याने जे काही बोललेलं आहे वो एक ऐसी रेशा है जिसे कोई मिटा नहीं सकता. आणि ती एक अशी रेषा आहे ज्याला कोणीच वो मिटवू वैसे नाही ही शकत. करेगा. आणि तो त्याच रीतीने उसमें करेल. कोई फेर बदल नहीं आणि करेगा. त्याच्यामध्ये तो कोणताच फेरबदलाव करणार नाही. तो ये इसीलिए परमेश्वर ने उसे बढ़कर नहीं दिया. आणि म्हणून देवाने त्याला वाढवून नाही दिलं. फिर आगे आणि नंतर पुढे तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही. हाँ, तू स्वामी आपल्या- कहता है तेरा मेरा बच्चे तो आना आणि तुझं माझं बोलणं एक झालेलं 1 दिनार. आणि 1 दिनार. तू आपला रुपया घेऊन चालायला लाग. हाँ, मैंने तुझे दिया तू जा. जसे तुला तसे या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. मेरी ऐसी इच्छा है जैसे तुझे मैंने इतना दिया वैसे ही इसको भी दो, क्योंकि इसको भी घर है, इसका भी घर चलना है. मेरी ऐसी इच्छा है, मेरा पैसा है, मुझे ऐसा लगता है कि मैं इसको भी दूं. फिर जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करण्यास जो योग्य मेरा नाही धन का? है, जो मैंने कमाया, जिस पर मेरा अधिकार है, क्या मैं उसे अपनी मर्जी से खर्चा नहीं कर सकता, उसे इस्तेमाल नहीं कर सकता? अथवा मी उदार आहे अगर सोचो आपके पॉकेट में पैसा है आणि विचार करायचा तुमच्या पॉकेटमध्ये जर और पैसे मैं आहे आपको बोल रही हूँ आणि सर मी तुम्हाला सांगत आहे देखो देखो ये खरीद करो, आणि बघा पण आपण तुम्ही नाही खरेदी देणार. करा. आणि जर तुम्हाला ती वस्तू नाही घ्यायची तो बोलले नहीं खरीद करो, ये खरीद करो.
आई जर मी तुम्हाला सांगते की नाही तुम्ही हीच वस्तू खरेदी फिर करा, आगे जाएंगे बोलेंगे ये खरीदी करो, आई जर पुढे गेल्यावर मी सांगते की ही वस्तू आता खरेदी करा, इधर पैसा मत करो, इधर करो। आपके बोलेंगे अरे पैसा मेरा है, मुझे क्या खरीदी करना है, आज मुझे एप्पल की जरूरत नहीं, घर में बहुत एप्पल है, मुझे आज एप्पल नहीं लेना है, मुझे आज आलू बुखारा लेना है। अभी वही सीजन है ना, मुझे चेरी लेना है। अभी क्या एप्पल तो 12 महीने है, ये सीजन में आते हैं ना चेरी, तो मुझे यही खाना है। पर तो ये पैसा आपका है, आपको अधिकार है कैसा खर्चा करना। आणि हे जे पैसे आहेत ते तुमचे आहेत आणि तुमचा अधिकार आहे की त्या पैशांना कशाने तरी, तो उसी रीति से परमेश्वर कहता है कि ये मेरा धन है, आणि त्याच रीतीने देव सुद्धा म्हणत आहे की हे धन माझा आहे तो मैं इसे कैसा खर्चा करूं, आणि मग मी याला कशाने तरी खर्च क्या करावा ये मैं नहीं कर सकता। आणि मी हे नाही करू शकत का, फिर आगे अथवा मी उदार आहे हे हाँ, माझ्या डोळ्यात कळते काय, मैं एक भला इंसान हूँ, क्या मेरी भलाई तुझे सलती है, तेरे आंखों को चुभती है। आपको समझा? तो यहाँ हम देखते हैं कि ये जो स्वामी है वो परमेश्वर को दर्शाता है, आणि इथे आपण पाहतो की हा जो स्वामी आहे तो देवाला वो दर्शवतो इतना भला है आणि तो एवढा चांगला कि आहे वो क्या करता है, आणि तो काय करत उसके आहे, पास मजदूर होने के बाद भी उसे मालूम है लोगों की परिस्थिति की, अगर आज ये काम पे नहीं लिया गया तो इसे कुछ भी नहीं मिलेगा, इसका घर नहीं चलेगा, इसके घर में इसकी बीवी इसके बच्चे इंतजार कर रहे हैं, अगर आज इसको काम नहीं दिया तो घर में आज इसका चूल्हा नहीं जलेगा। इसलिए उसने क्या किया, अपनी भलाई इस रीति से प्रकट की कि उसे भी काम पे लिया, यहाँ तक कि 1 घंटा काम करने वाले को भी उसने काम पे लिया। ऐसा नहीं बोला 1 घंटा क्या काम करना, गाने इतना मजदूर, ऐसा करके उसने नहीं छोड़ा, उन्हें भी लिया। ये परमेश्वर का भलाई का स्वभाव यहाँ दिखाया जा रहा है। आणि त्याच्याकडे खूप सारे मजदूर आहेत तरी सुद्धा त्याने जे दुसरे मजदूर आहेत त्यांना सुद्धा त्याने कामावरती घेतलं की जर हे लोक कामावरती नाही आले तर यांचं घर कसं चालेल किंवा यांचं सुद्धा कुटुंब आहे ती कशा रीतीने चालेल, आणि किंवा जी लोक 1 तास फक्त ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना सुद्धा त्याने सारखंच वेतन दिलेलं तो आहे, इसीलिए प्रियो परमेश्वर भला है, आणि म्हणून प्रिय देव हा चांगला आहे। इसीलिए उसने पहले जो अच्छे काम किए, पहले से प्रभु ने राज्य में काम कर रहे उनके लिए भी स्वर्ग रखा, और हम जो एंडिंग में प्रभु के पास आए हुए लोग उनके लिए भी प्रभु ने स्वर्ग रखा। यहाँ तक कि डाकू के पास 1 ही घंटा था, या सुबह से दोपहर में सुबह 9 बजे क्रूस पर चढ़ाया, वो भी शाम तक मर गया, यानी 1 ही दिन उसके पास था। 1 दिन में वो पश्चाताप किया, उसके लिए भी प्रभु ने क्या दिया, स्वर्ग। ये है परमेश्वर का भलाई का स्वभाव, आणि हे आहे देवाच्या चांगुलपणाचा स्वभाव जो हमें दिखाई नहीं देता। आणि जे आपल्याला दिसण्यात नाहीये, हमारा परमेश्वर बहुत भला है, आणि आपला देव हा खूप चांगला हमारे आहे साथ भलाई का काम करता आणि तो है। आपल्यासोबत चांगुलपणाची कामं इसलिए करतो, हमारे जिंदगी में अगर बुरा हमारे कामों से भी हुआ तो उसे भलाई में रिटर्न करता है। इसलिए लिखा है, अगर तुम जो प्रिय जन है उनके जीवन में बुरा भी हुआ तो परमेश्वर उसमें क्या कर देता है, उसमें क्या कर देता है, लेकिन ये दिखाई नहीं देता हमको, लेकिन ये परमेश्वर का काम है जो हमारे जीवन में वो करता है। आणि जी देवाची प्रिय व्यक्ती आहे जर त्यांच्या जीवनामध्ये जर त्यांच्या कामाच्या द्वारे जर वाईट सुद्धा झालेला आहे तरी सुद्धा देव त्या वाईटामध्ये देव त्यांचं चांगलं करतो, आणि हा देवाचा चांगलपणा आहे, आणि हे जे काम आहे आपल्याला ते दिसण्यात नाहीये। तो पहला वो भलाई काम करता है, नैसर्गिक आशीष देता है। आणि पहिला तो चांगलपणाचं काम करतो, तो नैसर्गिक आशीर्वाद देतो। नैसर्गिक आशीष तब तक आप निकालो, भजन संहिता स्तोत्र संहिता 145 145 उसका 15 से 17। आणि त्याचं 15 ते 17। नैसर्गिक आशीष यानी एक इंसान होने के नाते उसे जो खाना मिलना चाहिए, उसको पहनने के लिए कपड़ा मिलना चाहिए, फिर उसको सांस रहनी चाहिए, जिंदा रहने के लिए ताकत रहनी चाहिए, कमाने के लिए बुद्धि चाहिए, ये सब जो प्रोवाइड करने का काम एक भला होने के नाते परमेश्वर देता है। किसको? हर मनुष्य को। आणि नैसर्गिक आशीर्वाद म्हणजे एक मनुष्य होण्याच्या नात्याने त्याला जगण्यासाठी ज्या काही त्याच्या आवश्यक वस्तू आहेत ते सर्व काही देव पुरवठा करतो, आणि ते सुद्धा प्रत्येक व्यक्तीला, आणि हा देवाचा चांगुलपणाचं काम आहे। आज संसार में अंबानी के जैसे बहुतायत लोगों के पास बहुत धन है, ये धन कमाने के लिए भी परमेश्वर ने, इसे कहते हैं नैसर्गिक ब्लेसिंग, यानी एक नेचुरल ब्लेसिंग जो संसार में आया है। बुद्धि से काम करेगा तो उसे क्या मिलेगा? धन मिलेगा। तो ये ब्लेसिंग उसे दिया। आज ऐसी नैसर्गिक बहुत सारे, जो कितना खाता है, कितना पीता है, बहुत सारे रिच कपड़े पहनता है, वो रिच वाले कपड़े पहनो या हमारे सारे कपड़े पहनो, बदन तो ढक गया है। आणि श्रीमंत कपडे घालू द्या किंवा साधारण कपडे घालू द्या, परंतु शरीर तर उद्देश क्या ढकलेलं है? आहे।
आणि उद्देश काय आहे 5 स्टार में खाओ या घर का दाल रोटी खाओ, खाना तो मिल गया। आणि 5 स्टार मध्ये खा किंवा घरामध्ये जे डाळ किंवा जे भात आहे ते जेवण तर भेटलेलं आहे 5 स्टार का फायदा क्या है मालूम? सिर्फ डेकोरेशन होता है, आणि 5 स्टारचा फायदा काय आहे की फक्त त्याच्यामध्ये डेकोरेशन असते बस यही है। आणि बस फक्त हेच एक आहे 2 अंडे को कितना पैसा जाता है? आणि 2 अंड्यांवरती किती पैसे जातात हाँ? 14? हाँ? और दो स्लाइस ब्रेड को, 2 स्लाइस ब्रेड कितना जाता है? ठीक है, सोचो हम एक छोटा सा ब्रेड है, छोटा सा आता है ना, इतना मिनी ब्रेड आता है, हाँ? वो ले लिया है ना, घर में हम तेल में या घी में डाल के फ्राई करो, आप फ्राई, हाँ? उसको थोड़ा सा उस तलते समय उस अंडे को थोड़ा सा डेकोरेशन करो, हंसने वाला मुंह बनाओ, वो सफेद आता है ना, उसको थोड़ा सा चीरो, 2 अंडा, एक अंडा इधर डालो, एक अंडा, 2 आके उसकी हो जाएगी पीला पीला, नीचे से हंसने वाला कर दो, अच्छे डीप तेल में करो, और वो जो ब्रेड है उसको क्रॉस में काट के 2 टांग बना दो, 2 नीचे ऐसा लगा दो, और थोड़ी सी वेफर रखो, साथ में चाय या ये रखकर सर्व करते हैं, उसका वो लोग लेते हैं 800 1000। ताज होटल में जाते हैं, ताज होटल गए ना मुंबई में, हम लोग नहीं गए, पीछे ये आता है पानी समुद्र, हाँ गेट ऑफ इंडिया, थैंक यू, हाँ तो नहीं कि उस होटल के पास हम लोग खड़े रहेंगे, खास जैसे लोगों को बोलेंगे मैं इस होटल में जाकर आती हूँ, इसकी चुट्टी हाथ रख के निकालते हैं ना, उस होटल का मैं खाना बता रही हूँ, बड़े बड़े जितने 5 स्टार होटल, उधर वो अंडा खाओ या इधर अंडा घर में बना के खाओ, पेट में गया तो जाने ही वाला है, खाना तो पेट भरने ही वाला है, सही। लेकिन वो वहाँ इसलिए बैठ के खा रहा है क्योंकि उसके पास प्रभु ने उसको नैसर्गिक ब्लेसिंग दिया, आणि तो तिथे यासाठी बसून खात आहे कारण देवाने त्याच्याकडे नैसर्गिक आशीर्वाद उसके दिलेला आहे पिताजी ने कमाया, आणि त्याच्या वडिलांनी ते और कमवलं बिजनेस माइंड उसके अंदर भी आया, आणि व्यवसाय करण्याचं जे मन आहे त्याच्यामध्ये सुद्धा आलं इसीलिए उसने भी बिजनेस किया, आणि म्हणून त्याने सुद्धा शेयर व्यवसाय मार्केट में केला. पैसा लगाया, आणि शेअर मार्केटमध्ये त्यांनी धंधा पैसे बढ़ गया, गुंतवले. ऐसे में उनके पैसे बढ़ गए, आणि अशामध्ये त्यांचे जे पैसे आहेत ते वाढले क्योंकि बिजनेस माइंड चाहिए, उनके पास बिजनेस माइंड है, हमारे पास वो बिजनेस माइंड नहीं है, इसलिए हम क्या करते हैं, हम घर में अपना 2 अंडा फोड़ते हैं, तलते हैं और खाते हैं, हम हमारे घर में अंडा खाते हैं हाफ फ्राई, सही। अगर हम भी इसे थोड़ा सा डेकोरेशन करेंगे, अच्छा कांच की थाली में रखेंगे, वेफर रखेंगे, आधा कटा हुआ नींबू उस ग्लास को लगाएंगे, हम भी ऐसा लगेंगे हम भी बाबा फ्रेश का खाना खा रहे हैं, तो फर्क कुछ नहीं। तो ये नैसर्गिक ब्लेसिंग है जो परमेश्वर हर इंसान, उन्हीं मसीहों को नहीं, हर इंसान को देता है, कपड़ा, मकान, वस्त्र, हवा, आपको कम और उसको ज़्यादा क्योंकि उनके पास पैसा ज़्यादा है, ऐसा कुछ है क्या? आणि तुम्हाला कमी आणि त्याला जास्त कारण त्याच्याकडे पैसे जास्त आहेत असं काही आहे का आप जितना आपका बॉडी है, आप जितना पौष्टिक आहार खाते हैं उतना आपके पास बल है, सच है, करेक्ट है। आपके माता पिता ने आपको बचपन से जो पौष्टिक आहार खिलाया, आणि तुमच्या आई वडिलांनी लहानपणापासून जे तुम्हाला पौष्टिक अन्न दिलं उसके ऊपर आपकी बॉडी बिल्ड बन गई है। आणि त्याच्यावरती तुमचं जे शरीर आहे ते बनलेलं आहे बचपन से आपको जो बचपन से खिलाया, माँ ने अपना दूध पिलाया, मालूम है माँ का दूध बेस्ट है बॉडी के लिए, इसीलिए आज जो लोग को माँ का दूध नहीं मिला ना, वो बॉडी उनकी वीक रहती है, उनका शरीर कमजोर रहता है, आणि ज्यांना लहानपणी आईचं दूध नाही मिळत त्यांचं जे शरीर आहे ते निर्बल असतं और जिनको माँ बाप का दूध माँ का दूध मिला रहता है उनका बॉडी बहुत ताकतवर रहता है, हाँ, वो एनेमिक नहीं रहते, वो बलवान होते हैं। वो बचपन से माँ ने दिया, पिता ने अच्छा अच्छा खाना लाया, सेरेलैक लाया, 6 महीने से चालू, 7 महीने से चालू, अच्छा अच्छा सेरेलैक, विटामिन भी करके बाप चप्पल पहन के, लेकिन बच्चों के लिए अच्छा अच्छा लेकर आता है, नए नए शूज़। ये ताकत आपके ऊपर है, परमेश्वर देता है, आपने जो खाया उसके ऊपर आपका बॉडी आपको प्रोवाइड करता है, इसे कहते हैं नैसर्गिक ब्लेसिंग। आणि जे काही खाल्लेलं आहे त्याच्याद्वारे तुमच्या शरीरामध्ये ताकद असते आणि
आणि देव ह्या रीतीने नैसर्गिक आशीर्वाद तो तुम्हाला आप देत जो असतो. खाते हो उसके ऊपर आपको ब्लेसिंग देता रहता है. आणि तुम्ही जे काही खाता त्याच्यावरती देव तुम्हाला आशीर्वाद देतो. मालूम हुआ? समझ में है नैसर्गिक ब्लेसिंग? तो आप जैसा करोगे उसके ऊपर आपकी ब्लेसिंग डिपेंड है. हर इंसान, इसमें परमेश्वर कोई पक्षपात नहीं करता. उस वचन को पढ़िए. आपण ते वचन वाचूया. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्याचे अन्न यथाकाळी देतो. सगळ्यांचे डोळे इस संसार में आए हुआ हर इंसान, प्राणी जो अन्न खाते हैं वो सब परमेश्वर को देते हैं और परमेश्वर उनको देता है. फिर तू आपली मूठ उघडून सर्व प्राणी मात्रांची इच्छा पुरवितोस. सबको देता है खाना, मिलता है टाइम टू टाइम, है ना. कभी हमको ऐसा टेंशन आया पानी नहीं आया, नदी में पानी कभी खत्म हुआ है, पीने का पानी कभी आकाल पड़ा है, आणि पिण्याच्या पाण्याचा कधी दुष्काळ पडलेला आहे का? हवा नहीं है, अभी कहाँ से लाओ से ऑक्सीजन का सिलेंडर, ऐसा टेंशन आया है? कभी आया है क्या? आणि कधी आलाय का? बराबर से हम सांस ले रहे हैं ना. आणि योग्य रीतीने आपण श्वास घेत आहोत. ऑलरेडी ये परमेश्वर का अच्छाई भलाई स्वभाव है जो मनुष्य को नैसर्गिक ब्लेसिंग देता है. आणि देवाचा हा चांगुलपणाचा स्वभाव आहे की देव लोकांना नैसर्गिक आशीर्वाद देतो. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यातून दयाळू आहे. तो 19 तक पढ़ा. जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो. तो परमेश्वर ये नैसर्गिक ब्लेसिंग देता है कि जो कोई उसको पुकारेगा, जो कोई उसको आवाज देगा, हे परमेश्वरा, हे देवा, परमेश्वर उनको बचाएगा. आणि देव हा नैसर्गिक आशीर्वाद देतो की जो कोणी देवाचा धावा करतो, देव त्यांना वाचवतो. तो ये पहला इसके द्वारा परमेश्वर भला है, अच्छा है, ये दिखाता है. आणि हा पहिला पॉईंट याच्याद्वारे देव दाखवतो की तो चांगला आहे. दूसरा, वो दयालु हस्तक्षेप यानी वो उसका हृदय काइंड है, एकदम दयालु होने के कारण भले आप लोग ने नहीं बुलाया, किसी इंसान ने आवाज नहीं दिया, लेकिन उसका वो एक दयालु स्वभाव होने के कारण खुद ही उसमें इंटरफेरेंस कर उसे बचाता है. आणि त्याचा जो स्वभाव आहे किंवा त्याचं जे अंतकरण आहे ते दयाळू आहे. आणि भले तुम्ही किंवा दुसऱ्या लोकांनी जर त्याला आवाज नाही दिला तरी सुद्धा तो तुमची मदत करण्यासाठी पुढे असतो. जैसे कोई अगर सोचो 77 का भजन संहिता 107 निकालना, आणि स्तोत्र संहिता 107. तो अगर सोचो कोई नदी में गिर गया, तैरना नहीं आता, आणि विचार करा जर कोणी नदीमध्ये पडलेला आहे, त्याला पोहण्यासाठी नाही येत, तो अंत क्या है? आणि मग शेवट काय आहे? मृत्यू. लेकिन कभी कभी आपने देखा है कि वो व्यक्ति अचानक मरने के लिए आया रहता है, डूबने ही वाला रहता है, कोई ना कोई परमेश्वर आदमी को भेज देता है, आदमी गिरता है, दौड़ के उसको निकाल के बाहर लाता है. देखा है? या फिर कभी कभी वो खुद ही तैर के बेहोश होके ऐसा आगे किनारे पे लगा रहता है. ये परमेश्वर खुद से कभी कभी हस्तक्षेप करता है, खुद से वो काम करता है. क्यों? क्योंकि वो जानता है कि ये मानव मेरी रचना है. आणि हे देव कधी कधी स्वतःहून त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो किंवा स्वतःहून त्या व्यक्तीची मदत करतो, कारण देवाला माहिती आहे की जो मनुष्य आहे तो माझा आहे. तो इसलिए कोई भटक गया, आणि मग जर कोणी भटकलं भटके हुए को परमेश्वर सीधे राह पर लाना, आणि जो भटकलेला आहे त्याला सरळ मार्गावरती चालवणं उन्हें वापस परमेश्वर के साथ पहुंचाना, आणि त्याला पुन्हा देवाच्या जवळ पोहोचवणं सीधे घर में लेकर आना. आणि सरळ घरामध्ये आणणं. 4 से पढ़ेंगे. आणि 4 पासून 107 का 107 का 4 से पढ़ेंगे. आणि 107चा आपण 4 पासून वाचूया. काही जण अरण्यात वैरान प्रदेशातील वाटेने भटकले. त्यांनी वस्तीचे नगर आढळले नाही. ते भुकेले व तहानलेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठाई व्याकुळ झाला. तेव्हा त्यांनी संकट समय परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले. वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यांना सरळ मार्गाने चालवले. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्यांनी मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. आमीन. इस रीति से परमेश्वर खुद से ये करता है. और तीसरा, उसने भलाई का काम इस रीति से दिखाया अपने पुत्र को देकर. आणि तिसरं त्याने चांगुलपणाचं जे काम आहे ते ह्या रीतीने दाखवलं स्वतःच्या पुत्राला देऊन. अपने पुत्र को देकर उसने क्या किया? भलाई का नया तरीका उसने दिखाया. आणि स्वतःच्या पुत्राला देऊन चांगुलपणाचं जे नवीन मार्ग आहे तो त्याने
दाखवला हम मरने वाले थे, आणि आपण सर्व नाश मरणार अंत था, आणि आपला जो नाश होता निश्चित होता आणि नरक होता लेकिन यीशु मसीह के द्वारा हमारा मार्ग चेंज हो गया। आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला जो मार्ग आहे तो आज एक बदलला नया तरीका परमेश्वर ने यीशु मसीह के द्वारा किया। आणि आज एक नवीन मार्ग देवाने येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला। परमेश्वर ने हमारे रोमियो की पत्री अध्याय 5 उसका 8, रोमकरस पत्राने 5 त्याचा 8, रोमन्स 5:8, रोमकरस पत्र 5 त्याचा 8 उसने हमारे सारे पापों का न्याय अपने पुत्र के ऊपर डालकर हमें उद्धार दिया आणि त्याने आपल्या सर्व पापांचा जो न्याय आहे तो त्याच्या पुत्रावरती टाकून त्याने आपल्याला तारण और केले उसके द्वारा उसने भलाई की। आणि त्याच्याद्वारे त्याने चांगुलपणा केला। परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, योग्य समय पर मसीह मरा। तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे अभी हम मसीह में क्या हो गए? धर्मी। तो ये सबसे भलाई का काम यीशु मसीह के द्वारा एक नया तरीके के द्वारा उसने भलाई किया कि हम जो पापी धर्मी ठहरना। आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे आणि त्याच्या नवीन मार्गाच्या द्वारे त्याने हा सर्वात चांगलपणाचं काम हेच केलं की आपण जे पापी आहोत ते नीतिमान करण्यात यावे। असंभव बात है कि हम पापी धर्मी होना। आणि अशक्य गोष्टी आहे की आपण जे पापी आहोत ते नीतिमान बनणं। निश्चय था हम नरक ही जाना, आणि हे निश्चित होतं की आपण नरकामध्ये जाणं। हमारे साथ परमेश्वर ने ऐसी भलाई की कि हमारे पापी का स्वभाव को दूर कर हमें क्या किया? धर्मी बना दिया। आणि देवाने आपल्यासोबत एक असं चांगलपणाचं काम केलं की आपला जो पापी स्वभाव आहे त्याला दूर करून त्याने आपल्याला नीतिमान ठरवलं। रोमन्स 8:32, रोमियो की पत्री 8 उसका 32, पुत्र के द्वारा उसने हमें आशीष दिया, हजारों हजारों आशीष दिया, उसके द्वारा हमें आशीषित किया है। रोमकरस पत्राने 8 त्याचा 32 नुसार की देवाने त्याच्या पुत्राच्या नुसार आपल्याला खूप आशीर्वादित केलेला आहे। और यीशु मसीह के परमेश्वर की भलाई के नए तरीके के द्वारा आज हमें लोगों के सामने एक ऐसी पहचान करा दी। आज लोग हमें डरते हैं। आज परमेश्वर के जन बोलकर लोगों के सामने उसने पहचान करा आणि दी। तिसरं येशू ख्रिस्ताच्या जे चांगलपणाचं जे नवीन कार्य आहे त्याच्याद्वारे लोकांमध्ये आपली भीती आहे आणि आपण देवाचे जन आहोत म्हणून लोक आपल्याला घाबरतात। इसलिए प्रियो, इस रीति से परमेश्वर ने अपनी भलाई को प्रकट किया। इसलिए वो दिखता नहीं, लेकिन उसने जो किए काम हमें अद्भुत रीति से उसके पास लाया। ऐसे मोड़ लाए, ऐसी परिस्थितियां लाई कि हम यीशु के पास आ गए। आणि त्याने अद्भुत रीतीने कामं केलेली आहेत आणि असे त्याने वळणं आणलेली आहेत की ज्याच्याद्वारे आपण देवाजवळ यावं। ये प्रभु ने किया। आणि सर्व काही तो देवाने इसलिए केले प्रियो, परमेश्वर अच्छा है। आणि म्हणून प्रिय देव हा चांगला उसकी आहे अच्छाई को जानो। आणि त्याचा जो चांगुलपणा आहे त्याला आज तुम्ही के जाणून घ्या। वचन के अनुसार परमेश्वर आपको क्या सिखाता है? आणि आजच्या या वचनानुसार देव तुम्हाला काय कि शिकवत परमेश्वर आहे? अच्छा है। इसलिए आपके जीवन में अगर बुरा हुआ तो भी कहना, प्रभु तूने नहीं किया, लेकिन तू इस बुराई में भलाई कर सकता है। आणि देव हा चांगला आहे आणि जर तुमच्या जीवनामध्ये जर वाईटपणा झाला तरी सुद्धा बोला की प्रभू या वाईटामध्ये सुद्धा तू चांगलपणा उत्पन्न करू शकतोस। हाँ, तुझमें शक्ति है कि तू इस बुराई में भी भलाई करेगा। आणि तुझ्यामध्ये शक्ती आहे की या वाईटामध्ये सुद्धा तू चांगलपणा उत्पन्न अच्छा करशील करेगा। आणि तू सर्व काही चांगलं इसलिए करशील। कभी भी अपने जीवन में बुरा हुआ तो कुरकुराना मत। आणि म्हणून कधी जर आपल्या जीवनामध्ये वाईट झालं तर कुरकुर करू हे नका। देवा, तूने माझ्या जीवनात असं का केलं? और हे परमेश्वर तूने मेरी जिंदगी में ऐसा क्यों किया? ऐसा करके परमेश्वर को कभी मत बोलो। आणि असं करून देवाला कधीच बोलू नका। सोचो, जो काम आपने नहीं किया और आपको बोला जाता है तूने ये क्यों किया, आणि विचार करा जे काम तुम्ही नाही केलं आणि जर तुम्हाला बोललं जात आहे तू हे काम का तो केलं कितना बुरा लगता है, आणि मग तुम्हाला किती ते वाईट वाटतं। बताओ। और खास करके वो व्यक्ती बोलते हैं जिनके साथ आपने भला काम किया है, आणि खास करून ते व्यक्ती तुम्हाला बोलतात ज्या व्यक्तीसोबत तुम्ही चांगलं केलेलं आहे आपको कितना बुरा लगता है। आणि मग तुम्हाला ते किती वाईट वाटतं। तो वैसे ही होता है, हमारा परमेश्वर हमारे साथ अच्छा काम करता है और जब हम परमेश्वर को बोलते हैं ना तो ऐसा क्यों किया, तू ये किया, तू ये किया, तो परमेश्वर बोलता है मैंने तो ये कुछ भी नहीं किया। आणि त्याच रीतीने होतं की आपल्या देवाने सुद्धा आपल्यासोबत चांगलपणा केलेला आहे आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही वाईट होतं तेव्हा आपण देवाला बोलतो की तू माझ्या जीवनामध्ये का केलंस आणि देव बोलतो की मी तुझ्या जीवनामध्ये नाही केलं। इसलिए परमेश्वर भला करता है, कभी बुरा नहीं करता। आप उस भलाई के लिए अच्छा रिस्पॉन्ड दो, अच्छी प्रतिक्रिया दो। आणि म्हणून देव आपल्या जीवनामध्ये चांगलं करतो, तो कधीच वाईट करत नाही आणि म्हणून त्याचे जे चांगलपणा आहे त्याच्यासाठी तुम्ही चांगली प्रतिक्रिया द्या उसकी भलाई के लिए रुके रहो आणि त्याच्या चांगलपणासाठी तुम्ही और थांबून अपना राहा विश्वास दिखाओ। आणि स्वतःचा जो विश्वास आहे तो तुम्ही दाखवा। परमेश्वर अच्छा है आणि देव हा चांगला आहे और हमारे जीवन में बुरा कभी नहीं करेगा। आणि तो आपल्या जीवनामध्ये वाईट कधीच करणार हमारी नाही मृत्यु को जीवन में बदल दिया है, आणि त्याने आपल्या मृत्यूला जीवनामध्ये बदललेला श्राप आहे को आशीष में बदल आणि दिया त्याने श्रापाला आशीर्वादामध्ये है, नरक से बदललेला आहे स्वर्ग में बदल दिया
कभी बुरा नहीं आणि करेगा तो कधीच वाईट और करत हमारा नाही कभी बुरा नहीं होगा। आणि आपलं कधीच वाईट होणार नाही परमेश्वर अच्छा था, आणि देव हा चांगला अच्छा होता आहे, तो चांगला आहे अच्छा रहेगा। आणि तो चांगलाच राहील। मैं आपको बताती हूँ, हमारे या किसी के भी स्वभाव से परमेश्वर अपना स्वभाव कभी नहीं बदलता। आणि मी तुम्हाला सांगते की माझ्याद्वारे किंवा आपल्या कोणत्याही स्वभावाच्या द्वारे देव त्याचा स्वभाव कधीच बदलत हम अगर नाही। आपस में अगर सोचो, कभी कभी सामने वाला हमारे साथ बुरा व्यवहार करते तो हम भी क्या करते हैं, अच्छा ये ऐसा करता है ना, हम भी बुरा करेंगे और हम अपने भलाई के स्वभाव को छोड़ देते हैं। आणि समोरच्या व्यक्तीने जर आपल्यासोबत वाईट केलेलं आहे तर आपण सुद्धा आपला जो चांगलपणाचा जो स्वभाव आहे त्याला आपण सोडून टाकतो आणि आपण सुद्धा त्याच्यासोबत वाईट हम करतो। कभी भी बुराई का संबंध, हम कैसे हैं, हम भले हैं ना, तो हम भलाई करते रहना और भलाई का स्वभाव दिखाते रहना। आणि जर आपण चांगले आहोत तर आपण चांगलपणा करत राहायचा आहे आणि चांगलपणाचा जो स्वभाव आहे तो सुद्धा दाखवत सामने राहायचा वाला आहे। कितना भी बुरा दिखाता हो आणि मग समोरचा किती वाईट दाखवत तो असेल भी हम बुरा स्वभाव नहीं दिखाना, क्योंकि हम क्या बोलते हैं, हम तो बाबा बहुत अच्छे हैं। आप ऐसे बोलते हैं, कशा आहात तुम्ही? मी तुम्हाला प्रश्न विचारला, कशा आहात तुम्ही? काय बोललात? मग तुम्ही चांगलेच दाखवा, वाईट नाही बनायचं। तुम्ही असंच बोलता ना, और आप इसी रीति से तुम्ही बोलते असं हैं नाही बोलत, मी बरा आहे। और आप इसी रीति से नहीं कहते कि मैं ठीक हूँ तुम्ही काय म्हणता? और आप क्या मैं कहते चांगला हैं है, कि मैं अच्छा मैं हूँ अच्छा हूँ, आणि मी चांगला आहे मैं अच्छा हूँ। आणि मी चांगले अगर आप अच्छे हो आणि जर तुम्ही चांगले आप अच्छे आहात ही दिखाओ। तर तुम्ही सुद्धा चांगलं सामने से दाखवा। बुरा आने के बाद आप कभी भी बुरे मत बनो। आणि समोर जर वाईट येत आहे तर तुम्ही सुद्धा वाईट बनू नका। अगर वो बुरा है और आप भी बुरे, तो आप में और उसमें फर्क नहीं। आणि जर तो वाईट आहे आणि तुम्ही सुद्धा जर वाईट बनताय तर त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच ये फरक हमेशा नाही। याद रखो। आणि नेहमी लक्षात ठेवा इसलिए प्रभु चाहता है आप भलाई, आप भले हो, आप अच्छे हो, आप अच्छे ही रहो। आणि म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्ही चांगलेच बनून राहा। तो आज का वचन का मुख्य उद्देश्य, परमेश्वर अच्छा है आणि आजच्या वचनाचा मुख्य उद्देश हाच आहे की देव चांगला आहे और वो अच्छा ही रहेगा, आणि तो चांगलाच राहील वो कभी बदलेगा नहीं। आणि तो कधीच बदलणार नाही वो कल, आज, युगानुयुग एक सा है। आणि तो काल, आज आणि युगानुयुग तो एकसारखाच आहे। इसलिए आप उसके साथ वैसी ही प्रतिक्रिया करो, उसके साथ अच्छा प्रतिक्रिया दिखाओ। आणि म्हणून तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत तशीच प्रतिक्रिया दाखवा आणि चांगली प्रतिक्रिया तुम्ही दाखवा। तीसरा, आप भी अच्छे हो, आणि तिसरं तुम्ही सुद्धा चांगले आहात क्योंकि यीशु ने कहा ना, परमेश्वर ने कहा बहुत अच्छे, ऐसे ही कहा ना। आणि कारण देव म्हणाला की खूप चांगला आहे। जब उसने आदम और हवा को बनाया तो क्या कहा? बहुत अच्छा। आणि जेव्हा त्याने आदम आणि हव्वेला बनवलं तो म्हणाला की हे खूप चांगलं आहे तो आप बहुत अच्छे दिखाओ। आणि तुम्ही सुद्धा खूप चांगले तुम्ही दाखवा। सामने वाला कुछ भी कुड़कुड़ाए, बुराई करे, दुष्टाई करे, आप क्या है? आप क्या है? याद रखो, हम अंतिम दिन में जी रहे। आपको आप जैसे चाहते हो कि सामने वाला आपके साथ भला स्वभाव करे, नहीं होगा। मैं आपको ये भी बताती हूँ, मसीह लोग ही आपको कभी कभी कठोर दिखेंगे। आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगते की जे ख्रिस्ती लोक आहेत ते सुद्धा तुम्हाला कधी कधी कठोर क्योंकि दिसतील। अंतिम दिन में मनुष्य ऐसे है, आप पढ़ सकते हैं, 2 तिमोथी अध्याय 3 में पढ़ सकते हैं। आणि दुसरं तिमोथी अध्याय 3 मध्ये तुम्ही वाचू शकता की शेवटच्या काळामध्ये जे मनुष्य आहेत ते असेच आहेत। तो 2 तिमोथी की पत्री अध्याय 3 में आपको मनुष्य का बदलता हुआ स्वभाव दिखाई देगा। आणि दुसरं तिमोथीचं पत्र अध्याय 3 मध्ये मनुष्याचा स्वभाव तुम्हाला बदललेला आहे हे तुम्हाला दिसेल। कठिन, कठोर, निंदा करने वाले, आज्ञा उल्लंघन करने वाले, ऐसे बहुत दिखाई हैं। वो कर रहे हैं तो वो देखकर आपको कैसा लग रहा है? अच्छा नहीं लग रहा है ना, फिर आप मत कैसे करो। आणि ते व्यक्ती हे सर्व गोष्टी करत आहेत आणि त्यांना पाहून तुम्हाला चांगलं नाही वाटत म्हणून तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी करू नका। आप ऐसा करने से फिर आप में और उनमें कोई फर्क नहीं है। आणि तुम्ही ह्या गोष्टी केल्याच्या द्वारे तुमच्यामध्ये आणि त्या व्यक्तींमध्ये काहीच फरक होणार नाही। आपको जब भी पूछा जाता है आप कैसे हो, तो आप कहते हो अच्छा। आणि जेव्हा तुम्हाला विचारण्यात येतं की तुम्ही कसे आहात तर तुम्ही बोलता मी चांगला आहे। लेकिन परमेश्वर आपके बारे में कहता है बहुत अच्छा। आणि परंतु देव तुमच्याबद्दल बोलत आहे की तुम्ही खूप चांगले आहात। कैसे हो आप? आणि कसे आहात तुम्ही? हाँ? बहुत अच्छे। आणि खूप चांगले आहात। आप बहुत अच्छे हो, आणि जर तुम्ही खूप चांगले आप आहात बहुत अच्छे दिखाओ। आणि मग तुम्ही सुद्धा खूपच चांगलं दाखवा जैसे को तैसा नहीं। आणि जशाच तसं नाही। ईट का जवाब पत्थर नहीं, आणि दगडाचं ईट का जवाब पत्थर नहीं, ईटाचं उत्तर दगड नहीं, ऐसा नहीं बोल। वो नहीं बात करते, आप बात करो। आणि जर ती लोक नाही बोलत तर तुम्ही बोला आप झूठ जाओ, आणि तुम्ही स्वतः वागा। आप बात करो। आपकी इच्छा है ना वो बात करें, आप खुद से बात आणि करो। जर तुमची इच्छा आहे की त्याने बोलावं तुम्ही स्वतः कोई लोग बोला। आपको ऐसे करेंगे,
आणि काही काही लोक तुम्हाला इग्नोर करतील. कोई बात नाही, आप तो कैसे अच्छे हैं ना. काय माणूस आहे, त्याला कळलंच नाही मला याच्याशी बोलायचं नाही. तुम्हाला कळलं, तुम्ही काय दूध पिणारी मुलं नाही, सगळं कळलं. और आपको सब कुछ समझ में आ गया. पण बाबा तू कसाही असला तर मी चांगला आहे, मी खूप चांगला आहे, मला माझा खूप चांगलपणा दाखवायचा आहे. और लेकिन तू कैसा भी है, लेकिन मैं अच्छा हूँ, मैं बहुत अच्छा हूँ और मेरा जो अच्छाईपन है मुझे दिखाना है. हालेलुया. हालेलुया. कळलं ना आजच्या वचनातून? और आपको समझ में आया आज का वचन. परमेश्वर आपको आशीषित करे. मग गेल्या आठवड्यात देव आत्मा आहे, दिसत नाही, और गए हफ्ते में परमेश्वर आत्मा है वो दिखाई नहीं पण त्याचं देता, काम दिसतं. लेकिन उसका जो काम है वो दिखाई देता आज है. तो चांगला आहे, और आज वो अच्छा है तो दिसत नाही, और वो पण दिखाई त्याच्या नहीं देता, कामाने तो चांगला आहे दाखवलं. लेकिन उसके कार्यों के द्वारा वो दिखाता है वो अच्छा है. समजलं? और आपको समझे. देव तुम्हाला आशीर्वाद प्रभु आपको आशीषित द्या. करे. आपण प्रार्थना. आओ हम प्रार्थना करेंगे. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. सचमुच प्रभु आप बहुत अच्छे हो, बहुत अच्छे हैं प्रभु. हम आपकी तुलना किसी के साथ नहीं कर सकते. भले आप दिखाई नहीं देते, लेकिन आप हो. हम आपको एहसास हम महसूस करते हैं आपको. आप अपना एहसास हमें दिलाते हो हमारे जीवन में एक एक होने वाले कामों के द्वारा. प्रभु आज हम जो जिंदा है वो आपकी अच्छाई के कारण, आपकी भलाई के कारण. नहीं तो प्रभु हम कब के मर गए होते. जब हम छोटे थे तभी हम में से तो कितने लोग माँ के पेट में ही मरने वाले थे, लेकिन तूने हमें जिंदा रखा. तूने हमें जीवन दिया, हमें उद्धार दिया, हमें छुटकारा दिया, हमें प्रभु तेरे पास लाया. प्रभु कितने लोग तेरे पास आना चाहते हैं, लेकिन तूने हमें तेरे पास खींच लिया, तेरा बनाया, अपना कहा. हम जैसे को तो कोई दोस्ती भी नहीं करना चाहते, क्योंकि हम इतने अच्छे नहीं हैं प्रभु, लेकिन तूने हमसे मित्रता कहा, हमें हमसे फ्रेंडशिप किया, बेटा बनाया, बेटी बनाया. हमारे बहुत सारे गंदे कामों को तूने सह कर उसमें से निकाला, हमें मुक्त किया. क्या ये भला काम नहीं है? बहुत अच्छा है. इसलिए पिता हम कभी भी तुझे बुराएंगे. ये मेरी खास विनती, इन्हें आज समझ में आया है तू कभी बुरा नहीं करता. भले हम तेरे साथ बुरा करेंगे, लेकिन तू हमारे साथ कभी भी बुरा नहीं करता. इसलिए वचन स्मरण रखने के लिए मदद करना. और प्रभु तूने इनके विषय में कहा कि ये बहुत अच्छे हैं. इनके एक एक के विषय में मैं नहीं कहती हूँ कि उन्हें स्पेसिफिक लोग जो यहाँ है वो ही बहुत अच्छे, बाकी के सब बुरे नहीं. तूने इन सबके विषय में कहा तुम बहुत अच्छे हो प्रभु. ये सब बहुत अच्छे हैं, ये बुरे नहीं है. इनमें कोई बुराई रह नहीं सकती, इनमें कोई कुटिलता रह नहीं सकती, क्योंकि तेरे स्वरूप में बनाए गए ना. जो तेरे स्वरूप में बनाए गए, क्या वो कठोर हो सकते हैं, निंदक हो सकते हैं, बैरी हो सकते हैं, झूठ बोलने वाले हो सकते हैं? बिल्कुल नहीं, कदापि नहीं. ये बहुत अच्छे हैं और ये बहुत अच्छे ही रहेंगे. ये तो अपने विषय में कहते हैं, खुद कहते हैं कि मैं अच्छा हूँ, लेकिन आज से ये कहेंगे मैं बहुत अच्छा हूँ. हाँ प्रभु, क्योंकि ये बहुत अच्छे हैं, क्योंकि तू अच्छा है, इनका पिता अच्छा है, इसलिए प्रभु ये भी अच्छे हैं. जैसे पिता वैसा पुत्र. इसलिए प्रभु ये तेरे बच्चे अच्छे ही हैं, बहुत अच्छे. इनकी सुनी लेना, कोई भी बुराई दुष्टाई में होने नहीं देना. अनुग्रह करना, आशीष देना, तुझमें बने रहने के लिए सहायता करना. आंखों के पुत्री के समान तो इन्हें संभालेना. तो इनकी ढाल, इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी. शबान इनकी सारी आशीषें देना, आंखों के पुत्री के समान संभाल लेना. प्रभु धन मन सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना. और जैसे तू अच्छा है उसमें सबसे पहला आशीष देखा नैसर्गिक नेचुरल ब्लेसिंग, ये इन सबको मिले प्रभु. तूने ऑलरेडी इन्हें नेचुरल ब्लेसिंग दिया है, लेकिन और भी पाए, धन मान सम्मान दीर्घायुष्य पाए प्रभु. ये मेरी प्रार्थना है. ये ऊंचे पर रहे, कभी कुछ ना हो प्रभु. ये मस्तक रहे प्रभु, ये कभी नीचे ना हो प्रभु. धन्यवाद देते प्रभु, आपका लहू लगा के और इन्हें मैं ब्लेस करती हूँ और आशीषित घोषित. परमेश्वर के साथ उठते बैठते हैं प्रभु, ये साधारण लोग नहीं है. मैं प्रभु तेरा दास डिक्लेयर करती हूँ, जैसे जोशुआ ने डिक्लेयर किया मनुष्य को, तुम कमजोर नहीं हो. और इसीलिए कनानियों के बीच रथ होने के बावजूद भी वो निर्बल नहीं रहे, बलवान हुए. मैं भी तेरा दास होने के नाते मैं डिक्लेयर करती हूँ, ये तेरे साथ उठते बैठते हैं.
तेरे संग रहते हैं, तू इनके संग रहता है, इसलिए प्रभु ये तेरे हैं, हम तेरे जैसे रहेंगे, ऊंचे पर रहेंगे, क्योंकि तू ऊंचे पर रहता है, स्वर्ग में रहता है, एकदम सबसे टॉप में, अगम्य ज्योति में रहने वाला परमेश्वर। तो फिर इस पृथ्वी पर भी ये ऊंचे पर रहेंगे, ये कभी नीचे नहीं है, और इनकी बड़ाई होगी, इनकी बढ़ती होगी, ये फूलेंगे, फलेंगे, बहुगुणित होंगे और अधिकारी होंगे, और इनका वंश भी ग्रहण, क्योंकि तेरा वचन कहता है धर्मी का वंश इस पृथ्वी का अधिकारी है। धन्यवाद है आपका लहू लगा, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते प्रभु यीशु मसीह के नीचे पवित्र सामर्थ्य ने आपसे प्रार्थना।